श्रोते हो, एक सुंदर अशी बोधकथा, आशेचा किरण. एक भिकारी असतोय. तो एका शांत दुपारी देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजी भाकरीचा तो आस्वाद घेत असतोय. त्या क्षणी त्याच्या मनात कोणताही विचार नसतात. तो अतिशय न्यूट्रल असतोय. आणि इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, हो, बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणून मी आलतो. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. मी आलोच 10 मिनिटात. श्रीखंडपुरी घेऊन येतोय, थांबा तुम्ही. इतकं बोलून तो निघून गेला. भिकाऱ्याचं समोर असलेलं जीवन हे आपोआपच मंदावलं. बाईक्सवर गेलाय. त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसला. भाजी भाकरी बाजूला ठेवून वाट बघायला लागला. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, तासभर निघून गेला. तरी तो बाईक्सवर काही आलाच नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा त्याची तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पंचपक्वानाच्या आशेनं क्षुब्ध होतो. मगाची त्याची ती शांत अवस्था संपवून जाते. डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून तो समोरची भाजी भाकरी खायला लागतो. पण आता त्याची चव ही त्याला आवडेनाशी झाली होती. भाजी बेचव आणि भाकरी कडक वाटते. मनुष्य काही येत नाही आणि त्याला श्रीखंडपुरी काही मिळत नाही. श्रोते हो, जेव्हा आपला जीवनाचा प्रवास चालू असतो ना, तेव्हा आपले असंच होतं बरेचदा. आपल्या हाती काहीतरी असतं, पण त्याहीपेक्षा भव्य दिव्य काही मिळावं अशी आपली आशा असते. पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रूप घेते ना आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही ना, तेव्हा त्या क्षणी आपल्याकडे जे काही आहे तेही नकोसं वाटायला लागतं आणि त्याची किंमत क्षुल्लक होऊन जाते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही आणि ही फॅक्ट आहे. श्रोते हो, माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विसला तरी जे या क्षणी आपल्या नशिबी आहे ना, त्या वर्तमानाचा आनंद घेत राहावा, इतकीच अपेक्षा.